सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पहिला पार्ट बघितला होता क्लास जनरल फॉर्मचा. ओके. क्लास जनरल फॉर्मचा आपण पहिला पार्ट इथे बघितला होता. तर आता या लेक्चरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे की ॲक्च्युली काल जे आपण शिकलो होतो ते डिस्क्रिप्टिव्ह पार्ट होता. कशा प्रकारे आपण इनसाइड मेथड वापरायची हे त्यामध्ये सांगितलं होतं. जनरल फॉर्म ऑफ क्लास या पॉइंटचे दोन प्रकार आहेत. जनरल फॉर्म ही दोन प्रकारचे आहेत. त्यातली पहिल्या मेथडचं नाव आहे इनसाइड मेथड, दुसऱ्या मेथडचं नाव आहे आउटसाइड मेथड. ओके. सो हे दोन प्रकारच्या मेथड्स आहेत आणि त्यातली पहिली मेथड आपण काल डिस्कस केली होती. इनसाइड मेथड म्हणजे काय की इनसाइड मेथड म्हणजे बेसिकली आपल्याला आपण काय करतोय की क्लासच्या आतमध्ये सर्व मेंबर फंक्शनवरती ऑपरेशन करणं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सर्व क्लासच्या आतमध्ये करतोय. सो त्या गोष्टीला आपण इनसाइड मेथड असं म्हणतोय. ओके. सो आता प्रॅक्टिकली आज आपण बघणार आहोत की इनसाइड मेथड कशी काम करते. ठीक आहे. तर ज्यांनी सी प्लस प्लसचे बेसिक प्रोग्राम्स आहेत किंवा बेसिक व्हिडिओ सिरीज आहे ती बघितली नाहीये त्यांनी प्लीज लिंकवरती जावा यूट्यूबच्या आपल्या आणि जुनी एक प्लेलिस्ट माझी आहे सी प्लस प्लसची ती अगोदर फॉलो करा. त्यामध्ये मी व्हेरिएबल काय असतात, डेटा टाईप काय असतं, हे सर्व त्यामध्ये मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. ही आपली ॲडव्हान्स सिरीज आहे. यामध्ये क्लास असेल, ऑब्जेक्ट असेल किंवा पॉलिमॉर्फिझम असेल, या सर्व गोष्टी यामध्ये मी कव्हर करणार आहे. सो यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ती जुनी प्लेलिस्ट तुम्ही बघा, त्यामध्ये तुम्हाला 100% समजून जाईल. ओके. सो आता चालू करूया आपण. काल जे रिमेनिंग पार्ट होता तो आपण चालू करूया. सो आता मला इनसाइड मेथडचं प्रॅक्टिकल करायचं आहे. इनसाइड मेथडचं प्रॅक्टिकल करायचं आहे. तर आता इनसाइड मेथडचं प्रॅक्टिकल करण्यापूर्वी आपण काही गोष्टी लक्षात घेणार आहोत की इनसाइड मेथडमध्ये आपण क्लासच्या आतमध्ये डेटा ऍक्सेस करतो. ठीक आहे. तर आता इथे आपण एक उदाहरण घेणार आहोत, एक प्रोग्राम घेणार आहोत की तो प्रोग्राम असा आहे की मला युजरकडनं, विद्यार्थ्याकडनं रोल नंबर घ्यायचा आहे आणि तो डिस्प्ले करायचा आहे. एक साधं उदाहरण, विद्यार्थ्याकडनं मला रोल नंबर घ्यायचा आहे आणि तो डिस्प्ले करायचा आहे, हे आपण उदाहरण यामध्ये घेणार आहोत. याचा आपण प्रोग्राम करणार आहोत. ओके. सो सर्वात पहिल्यांदा हा प्रोग्राम आपण टर्बोसी या सेटअपवरती ओपन करणार आहोत. टर्बोसी हा मी सेटअप ओपन केलेला आहे. ओके. सो आता इथे आपण आपलं पहिलं प्रॅक्टिकल करणार आहोत. तर यासाठी इथे मी क्लिक करतोय. जे रिमेनिंग वर्क होतं ते मी इथे रिमूव्ह केलेलं आहे सर्व. ओके. तर आता इथे मी माझ्या प्रोग्रामला सुरुवात करतोय. तर सर्वात पहिल्यांदा मला दोन हेडर फाईल्स घ्याव्या लागतात. पहिली हेडर फाईलचं नाव आहे हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. आणि दुसरी जी माझी हेडर फाईल आहे त्याचं नाव आहे हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच. कोनिओ डॉट एच. ओके. आता या हेडर फाईल्स काय आहे त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय, तुम्ही बघू शकता. किंवा तुम्हाला आता मी 2 मिनिटांमध्ये याचं मिनिंग सांगतो. ऍक्च्युली जी पहिली हेडर फाईल आहे तिचं नाव आहे हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. जर मला प्रोग्राममध्ये प्रोग्राम राईट करण्यासाठी एखादा मेसेज दाखवायचा असेल किंवा इनपुट किंवा आउटपुट आपण ज्याला फंक्शन म्हणतो, इनपुट आउटपुट फंक्शन जर मला प्रोग्राममध्ये वापरायचे असतील तर मी इथे आयोस्ट्रीम डॉट एच नावाची हेडर फाईल घेतोय. आणि दुसरी जी हेडर फाईल आहे त्याच्या अंडर मी दोन फंक्शन घेणार आहे, क्लिअर स्क्रीन आणि गेट सी एच, CLR SR आणि गेट सी एच. ओके. तर आयोस्ट्रीम डॉट एचच्या अंडर आपण इथे दोन फंक्शन वापरणार आहोत, सी आउट आणि सी इन. हे तुम्हाला ऍक्च्युली चांगलं डिटेलमध्ये मी याच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग होईल. आयोस सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आयोस्ट्रीमचा अर्थ काय होतोय. इनपुट आउटपुट जर मला फंक्शन वापरायचे असतील तर मी आयोस्ट्रीम डॉट एच वापरतोय. आणि कोनिओच्या अंडर आपण CLR SCR नावाचं जे फंक्शन आहे ते रन करतोय. सो आता हेडर फाईल घेतल्यानंतर पुढचं काम आहे माझं क्लास बनवणं. तर मी पहिल्यांदा स्टुडंट नावाने क्लास बनवतोय. तुम्ही क्लासला नाव काही देऊ शकता. आता माझा प्रोग्राम रोल नंबरचा आहे, मला विद्यार्थ्याकडून रोल नंबर घ्यायचा आहे म्हणून मी माझ्या क्लासला नाव स्टुडंट दिलेलं आहे. ओके. सो क्लास मी काल ज्या पद्धतीने शिकवलेला आहे, क्लास स्पेस क्लास नेम काय दिलंय, स्टुडंट. आता इथे मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय, त्यालाच आपण डेटा मेंबर असं म्हणतोय. काल मी शिकवले त्यामध्ये बघा, आता इंटीजर रोल, रोल नावाचं इथे डेटा मेंबर घेतलेला आहे. इथं रोल नावाचं मी व्हेरिएबल बनवलेलं आहे. तर रोल मध्ये आपण काय करतोय बघा, पब्लिक नावाचं इथं ऍक्सेस स्पेसिफायर घेतलेला आहे.
आता मी इथे पहिलं मेंबर फंक्शन बनवतोय void गेट. तर आता मेंबर फंक्शनचं काम काय असतं, की जे मी व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यावरती ऑपरेशन करणं हे मेंबर फंक्शनचं काम असतं. रिटर्न टाईप मेंबर फंक्शन नेम. इथे मी गेट मेंबर फंक्शन नेम घेतलंय. मी परत एकदा सांगतोय, तुम्ही गेटच्या ठिकाणी कोणतेही नाव घेऊ शकता. उदाहरणासाठी इथे मी नावच चेंज करतो जेणेकरून तुम्हाला ते समजेल. वॉइड ऑपरेशन. ओके, ऑपरेशन नावाचं मेंबर फंक्शन बनवलं. आता याच्यावरती मला रोल नंबरवरती ऑपरेशन करायचं आहे. तर सर्वात प्रथम मी काय केलं, सी आउट एंटर रोल नंबर. युजरला सांगितलं की एक रोल नंबर एंटर करा. ठीक आहे. तर यासाठी मी कोणतं फंक्शन वापरलंय बघा, इथे सिलेक्ट करतोय मी सी आउट नावाचं फंक्शन वापरलेलं आहे. आता हे जे सी आउट नावाचं फंक्शन आहे, हे जे सी आउट नावाचं फंक्शन मी सिलेक्ट करतोय बघा. ऍक्च्युली हे फंक्शन मी आयोस्ट्रीमच्या अंडर घेतलेलं आहे. हे जर फंक्शन मला वापरायचं असेल तर मला आयोस्ट्रीम डॉट एच नावाची हेडर फाईल घ्यावी लागते. तर याच्यानंतर सी इन रोल. इथे मी सी इनचा अर्थ काय, की ते व्हेरिएबल जे आहे ते मी काय करतोय, रीड करतोय. ओके, रीड करतोय. पहिल्यांदा व्हेरिएबल मी राईट केलं सी आउटचा वापर करून, त्यानंतर व्हेरिएबल रीड केलं. सी इन मध्ये व्हेरिएबल काय केलं, रीड केलेलं आहे. आणि जनरली मी सी आउट मध्ये व्हेरिएबल काय करतोय, डिस्प्ले करतोय. ओके, डिस्प्ले करतोय. ठीक आहे. एवढाच प्रोग्राम आहे. याच्या पलीकडे याचं कोणत्याही प्रकारे आपण याच्यामध्ये चेंजेस करत नाही आहोत. तर सर्वात पहिल्यांदा मी रोल नंबर राईट केला, त्यानंतर रीड केला, त्यानंतर डिस्प्ले केला. हे तीनच गोष्टी मी कशामध्ये केलेत, ऑपरेशन नावाच्या मेंबर फंक्शन मध्ये केलेत. आता हे ऑपरेशन नावाचं मेंबर फंक्शन मी इथे क्लोज केलेलं आहे बघा. इथे ओपन केलं आणि इथे क्लोज केलेलं आहे. वॉइड ऑपरेशन असं मी इथे लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये मी मेन फंक्शन घेतो. आता इथे मी काल मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला मेन फंक्शन बद्दल थोडंसं सांगणार आहे. तर मेन फंक्शन काय असतं, की ऍक्च्युली आपला जो प्रोग्राम रन होतो, एक्झिक्यूट होतो, तो कुणामुळे होत असतो, तर मेन फंक्शनमुळे होत असतो. ओके. तर मेन फंक्शन आपल्या प्रोग्रामचा बॅकबोन आहे. विदाउट मेन फंक्शन तुम्ही प्रोग्राम रन करू शकत नाही. तुम्ही क्लास बनवा, तुम्ही फंक्शन बनवा, हे सगळे क्लास, हे सगळे फंक्शन तुम्हाला काय करावे लागतात, मेन फंक्शन मध्ये घ्यावे लागतात. तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं की ऑब्जेक्ट मला बनवावा लागतो. तर मेन फंक्शनमध्ये माझं पहिलं काम असतं ते ऑब्जेक्ट बनवणं. ओके, पहिलं माझं कोणतं काम आहे, ऑब्जेक्ट बनवणं हे माझं पहिलं काम आहे. तर ऑब्जेक्ट कशा प्रकारे बनवलं जातं हे मी तुम्हाला काल शिकवलंय. सर्वात पहिल्यांदा क्लासचं नाव द्यावं लागतं, त्यानंतर ऑब्जेक्टचं नाव लिहावं लागतं. ओके. सो माझं इथं क्लासचं नाव काय, स्टुडंट. स्टुडंट माझ्या क्लासचं नाव आहे. स्टुडंट माझ्या क्लासचं नाव आहे. इथे मी येस नावाने ऑब्जेक्ट बनवलेला आहे. ओके, येस नावाने काय बनवलंय, ऑब्जेक्ट बनवलाय. क्लिअर स्क्रीन. ओके. तर आता ऍक्च्युली मेन फंक्शन हा वेगळा घटक आहे आणि तुमचा जो क्लास आहे तो वेगळा घटक आहे. स्टुडंट नावाचा जो क्लास बनवलाय तो वेगळा घटक आहे. आता जर मला मेंबर फंक्शन मी डिफाईन केलेलं आहे, ते मला जर मेन फंक्शनमध्ये जर कॉल करायचं असेल तर कॉल करण्याची पद्धत कशी आहे, मला ऑब्जेक्ट नेम लिहावं लागतं आणि तुमचं मेंबर फंक्शनचं नाव लिहावं लागतं. इथे माझ्या मेंबर फंक्शनचं नाव ऑपरेशन नावाने आहे. येस डॉट ऑपरेशन. येस डॉट ऑपरेशन. देन गेट सी एच. गेट सी एच आपण प्रोग्राम टर्मिनेशनसाठी वापरतो. ओके. सो आता इथे येस नावाचं मी ऑब्जेक्ट दिलेलं आहे. ऑब्जेक्ट डॉट मेंबर फंक्शनचं नाव, तुम्ही वरती ज्या नावाने मेंबर फंक्शन बनवाल त्याच नाव इथं मला वापरायचं आहे. येस डॉट ऑपरेशन. ओके, येस डॉट ऑपरेशन. हा प्रोग्राम मी कंपाईल करून बघतो पहिल्यांदा. बघा, एरर 0 आहे. त्यानंतर प्रोग्राम मी रन करतोय. रोल नंबर मागता येते, ते विचारते आपल्याला पहिल्यांदा रोल नंबर टाका. मी टाकलं 100, ऑटोमॅटिकली 100 रोल नंबर आलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय करतोय, प्रोग्राम कोणताही रन करण्याचा प्रयत्न करतोय. इथपर्यंत क्लिअर आउट झालंय का सर्वांना? इथपर्यंत समजलंय का? ओके. सो आता काय करूया, आपण एक दुसरा एक प्रोग्राम रन करूया व्यवस्थित. बघा आता तुम्हाला मी अजून एक प्रोग्राम रन करून दाखवतो. तर आता जो आता पुढचा जो आपला प्रोग्राम असणार आहे तो असा असणार आहे की मला काय करायचंय, बेसिकली मला दोन संख्यांची बेरीज करायची. ठीक आहे. आता रोल नंबर हा एक बेसिक प्रोग्राम होता जो आपण केला. आता मला काय करायचंय, दोन संख्यांची बेरीज करायची आहे. ठीक आहे. बेसिक प्रोग्राम प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आता आपण प्रोग्राम करतो. आता दोन संख्यांचा जर मला प्रोग्राम करायचा असेल, दोन संख्यांची बेरीज करायची असेल, तर हे मी बिना क्लासचं पण करू शकतो, विदाउट क्लासचं पण करू शकतो. आता इथे काय होणार, की मी क्लासचा वापर करून दोन संख्यांची बेरीज करणार आहे. ठीक आहे. तर जनरली मला सांगा,
जर मला ऍडिशन ऑफ टू नंबरचा प्रोग्राम करायचा असेल तर मला किती व्हेरिएबल लागणार आहेत? सांगू शकताय का किती व्हेरिएबल लागणार आहेत मला? 3 व्हेरिएबल, व्हेरी गुड. तर जे पहिलं व्हेरिएबल असतं त्यामध्ये माझी पहिली व्हॅल्यू स्टोअर असणार आहे, दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये दुसरी व्हॅल्यू स्टोअर असणार आहे, आणि तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये तिसरी व्हॅल्यू स्टोअर असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण काय करतोय, व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. तर आता व्हेरिएबल जे मला बनवायचे आहेत ते मी कशामध्ये बनवणार आहे? क्लासमध्ये बनवणार आहे. परत एकदा आपल्या प्रोग्रामिंग विंडोवरती येऊया वेळ न घालवता. ओके. सो आता या प्रोग्राममध्ये मी चेंज करतोय बघा, प्रोग्राममध्ये मी चेंज करतोय. तर आता इथे मला क्लास बनवायचा आहे, ठीक आहे, नेहमीप्रमाणे मला क्लास बनवायचा आहे. पण आता इथे क्लासचं नाव स्टुडंट नसणार आहे, इथं क्लासचं नाव काय असणार आहे? ऍडिशन असणार आहे, कारण की मला काय करायचे? बेरीज करायची. हे आपण आपल्या मनाने नावं देतो, डोंट वरी. ऍडिशन का नाव दिलंय? कारण की मी दोन संख्यांची बेरीज करणार आहे. सो आता इथे इंटिजर टाईपचा मी डेटा टाईप घेतलेला आहे. 3 व्हेरिएबल बनवलेत. पहिल्या व्हेरिएबलमध्ये पहिली संख्या, दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये दुसरी संख्या, आणि सी नावाचे व्हेरिएबल जे तिसरं व्हेरिएबल आहे त्यामध्ये माझी दोन संख्येची बेरीज असणार आहे. तर आता इथे पब्लिक घेतलं, पब्लिक. आता पब्लिक घेतल्यानंतर इथे मी काय करतोय? वॉइड वॉइड ऍड नावाने मी फंक्शन बनवले. कोणतं बनवलंय? ऍड नावाने. इथे मी मेंबर फंक्शनचं नाव ऍड दिलंय. मगाशी मी मेंबर फंक्शनचं नाव ऑपरेशन दिलं होतं, ठीक आहे. तुम्ही ज्यावेळी याची प्रॅक्टिस सुरू कराल त्यावेळी तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की कशा प्रकारे प्रोग्राम केला जातो. तुम्ही एक दोन प्रोग्राम प्रॉपर जर बघून केलेत, व्यवस्थित समजून केलेत, तर तिसरा प्रोग्राम तुम्ही ऑटोमॅटिकली बिना बघता इझिली करा. ओके. सो तुम्ही हा सिक्वेन्स लक्षात ठेवा की मला पहिल्यांदा क्लास बनवायचा आहे, क्लासवरती काम करायचं आहे. इनसाइड मेथड आपण शिकतोय, ठीक आहे. इनसाइड मेथडने हे आपण प्रोग्राम करतोय. तर इनसाइड मेथडने मला क्लास बनवायचा आहे आणि क्लास बनवून झाल्यानंतर मेन फंक्शन वापरायचं आहे. ओके. सो आता याच्यामध्ये मला पहिल्यांदा मी लिहिणार सी आउट, सी आउट. आता इथे मगाशी मी एंटर रोल नंबर विचारला होता, आता मी विचारतोय एंटर टू नंबर्स, एंटर टू नंबर्स. आता प्रोग्राम बदलल्यामुळे मी इथे मेसेज चेंज करतोय, एंटर टू नंबर्स. ओके. आता एंटर टू नंबर्स घेतल्यानंतर सी इन. मला 2 व्हॅल्यू रीड कराव्या लागतील, मला 3 व्हॅल्यू रीड करून जमणार नाही. आपण व्हॅल्यू रीड का करतो? की जेवढ्या युजर व्हॅल्यू इनपुट देऊ शकतो तेवढ्या आपण रीड करतो. मग अशी रोल नंबर एकच व्हॅल्यू आपण रीड का केली? कारण की एकच व्हॅल्यू युजरकडनं घ्यायची होती. आता इथे युजरकडने मला व्हॅल्यू किती घ्यायचे? 2 घ्यायचे. दोन संख्या युजरकडनं घ्यायचे, त्याच्यावरती बेरीज करायची आणि त्याला उत्तर द्यायचं आहे. मग इथे मी ए आणि बी अशा 2 व्हॅल्यू रीड करून घेतल्या. आता याच्यानंतर इथे मी लॉजिक लिहितोय, सी इक्वल टू ए प्लस बी. आता लॉजिक लिहिल्यानंतर मी इथे रिझल्ट डिस्प्ले करतोय, रिझल्ट डिस्प्ले करतोय. सी मध्ये मी रिझल्ट डिस्प्ले केलेला आहे. सी मध्येच का केला? कारण की या दोन संख्येची एची आणि बीची बेरीज कशामध्ये आहे? सी मध्ये आहे. ए मध्ये पहिली व्हॅल्यू युजर ठेवणार आहे, बी मध्ये दुसरी व्हॅल्यू ठेवणार आहे, आणि या दोघांची बेरीज सी मध्ये असणार आहे. ओके. सो आता हे झाल्यानंतर इथे आपण काय करतोय? मेंबर फंक्शन क्लोज केला आणि इथे क्लास क्लोज केला. शेवटी काय दिला? सेमिकोलॉन दिला. आता इथे माझा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे. आता मला परत काय करायचं आहे? मेन फंक्शन लिहायचं आहे. मेन फंक्शन मध्ये इथे मला पहिल्यांदा लक्षात ठेवा, एक परमनंट तुम्ही एक युनिव्हर्सल रूल लक्षात ठेवा की कोणताही क्लास तुम्ही बनवा, मेन फंक्शन मध्ये पहिलं काम काय करायचंय मला? की मला पहिल्यांदा ऑब्जेक्ट क्रिएट करायचंय. ऑब्जेक्ट आपण कसा क्रिएट करतो? क्लास नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम. मग अशी मी हेच सांगितलंय. आता इथे माझं क्लास नेम स्टुडंट नाहीये, इथं माझं क्लासचं नाव काय? ऍडिशन आहे. ए. आता इथे मी ऍडिशन कॅपिटल ए नावाने मी ऑब्जेक्ट बनवतो. क्लिअर स्क्रीन दिलं. क्लिअर स्क्रीनचा अर्थ काय असतो? की ज्यावेळी तुम्ही मल्टिपल टाइम प्रोग्राम रन करताय त्यावेळी जुना आउटपुट तुम्हाला दिसणार नाही, म्हणून आपण क्लिअर स्क्रीन वापरतोय. तुम्ही जुने व्हिडिओ बघा, तुम्हाला 100% अंडरस्टँडिंग होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता इथे ए डॉट, इथे मी लिहितोय ऍड. ऍड नावाचं मेंबर फंक्शन मी ऑलरेडी वरती बनवलेलं आहे. ऑब्जेक्ट नेम डॉट मेंबर फंक्शन नेम. अशा प्रकारे आपण कोणतेही मेंबर फंक्शन कॉल करत असतो, ठीक आहे. तर आता इथे लिहिलं गेट सी एच, गेट सी एच, आणि शेवटी दिलं क्लोजिंग ब्रॅकेट. ओके. तर आता इथं पहिल्यांदा मी थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी इथं मिनिंग कमेंट आउट करतो. इथे मी काय केलंय? ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. मला पहिल्यांदा ऑब्जेक्ट तयार करावा लागतो. क्रिएट म्हणजे तयार करणं. ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. त्यानंतर या लाईनचा अर्थ काय बघा, या लाईनचा अर्थ तुम्हाला थोडंसं डीपमध्ये सांगतो की इथे मेंबर फंक्शन कॉल केलेलं आहे. मेंबर फंक्शन काय केलेलं आहे? कॉल केलेलं आहे. आता मेंबर फंक्शन कॉलचा अर्थ काय होतो? की जनरली आपण ज्यावेळी मेंबर फंक्शन कॉल करतो त्यावेळेस तुम्हाला आउटपुट दिसतं. जोपर्यंत तुम्ही मेंबर फंक्शन कॉल करत नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट इथे दिसणार नाहीये. ठीक आहे. हा प्रोग्राम मी आता कंपाईल करतोय बघा. प्रोग्राम कंपाईल केला. आता हा प्रोग्राम मी रन करतोय. प्रोग्राम रन केल्यानंतर काय विचारते बघा? एंटर टू नंबर्स.
पहिला नंबर एंटर केला, दुसरा नंबर एंटर केला, ऑटोमॅटिकली 10 आलेला आहे. आपलं हे आउटपुट बरोबर आलेलं आहे. अजून एकदा चेक करूया. 45, 54, 99 ऑटोमॅटिकली आलेलं आहे. तर आता हे 99च्या अगोदर जर मला एखादा मेसेज दाखवायचा असेल तर मी दाखवू शकतो बरं का. इथे मी सी आउटच्या अगोदर काय करणार, सी आउटच्या अगोदर काय करणार, ऍडिशन नावाचा एक मेसेज दाखवतो युजरला, जेणेकरून तो प्रिंट व्हावा. परत एकदा रन केला प्रोग्राम. 43, 34, ऍडिशन इक्वल टू 77. ओके. फक्त एक प्रायमरी मी मेसेज प्रिंट केलेला आहे त्या उत्तराच्या अगोदर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, हा प्रोग्राम रन करण्याचा प्रयत्न करतोय. ओके.